नमस्कार. रिद्धी वर्ल्ड स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे. शाळा. अरे जतीन, उठ बाळ लवकर, उशीर होतोय. थांब जरा, झोपू दे ना आई थोडा वेळ. झोप येते खूप. अरे ब्रश तोंडात धरून काय बसलायस नुसता? दात घास पटापट. आई तू घालून दे ना मला आंघोळ. मला नाही वेळ बाळा, डब्बा करायचा आहे तुझा. तुझी तूच कर पटापट. आई सफरचंद नको मला, बिस्किट दे. आई माझे सॉक्स कुठे आहेत? अरे देवा, धुवायचे राहिले वाटतं. घाल तसेच आजच्या दिवस. चल आटप लवकर, स्कूल बसची वेळ झाली आहे तुझ्या. आई मला 2 नंबर. अरे वेळ नाही आता, ती बघ बस आली. सर पळ लवकर लवकर. दररोज सकाळी अनेक घरांमध्ये होणारा हा संवाद ओळखीचा वाटतो ना? अगदी आपल्याच घरात घडल्यासारखा. सिनियर केजी मधून पहिलीत गेल्यानंतर अचानकपणे वाढलेली शाळेची वेळ आणि ती वेळ सांभाळताना होणारी बालक आणि पालकांची धांदल कित्येक घरांमध्ये अशीच पाहायला मिळते. सिनियर केजीत तर असणाऱ्या मुलांची शाळा साधारण 2-2.5 तास एवढीच असते, पण तीच मुलं पहिलीत गेल्यावर शाळेची वेळ सकाळी 4 ते 5 कधी कधी 6 तास एवढी लांबलचक होते. स्कूल बस किंवा रिक्षाने जाणाऱ्या मुलांची वेळ अंतरानुसार 1 ते 1.5 तासाने वाढू शकते. त्यामुळे सकाळी 7:30 वाजता किंवा त्याआधी तयार व्हावं लागतं. सिनियर केजीतील 5.5-6 वर्षाची मुलं पहिलीत गेली की केवळ 1 वर्षाने मोठी होतात, पण शाळा मात्र मुलं एकदम मोठी झालेत असे गृहीत धरून शाळेची वेळ जवळपास 4 तासांनी वाढवतात. अपुरी झोप, गडबडीत आवरणं, घाईघाईने तोंडात कोंबावा लागणारा ब्रेकफास्ट, या सर्वांचा दुष्परिणाम लहानकाईच्या शरीरावर होत नसेल का? आम्ही मोठ्या टिफिनमध्ये एक भाजी पोळीच आणू देतो आणि छोट्या टिफिनमध्ये फळे, बिस्किट इत्यादी. जंक फूड एकदम बंद, असं अनेक शाळा अभिमानाने सांगतात. उपक्रम चांगलाच आहे, पण एवढ्या सकाळी फळे चिरून देण्यासाठी पालकांना वेळ असतो का? मग मैद्याच्या बिस्किटांचा सोपा पर्याय, कारण दुसरं काही करून देण्यासाठी सवडच नसते. शिवाय दुपारचे जेवण दररोज फक्त भाजी पोळी असे कोरडेच केले तर मुलांनी वरण भात, चटण्या, कोशिंबीर अशा चौरस आहार कधी घ्यायचा? फक्त सुट्टीच्या दिवशी, कारण पुष्कळ ठिकाणी रात्रीच्या वेळी असा चौरस स्वयंपाक केला जात नाही. आम्ही फक्त पुस्तकी शिक्षण देत नाही, तर इतर अनेक अनुभव देणारे उपक्रम, कला, क्रीडा, संगीत हे सुद्धा घेत असतो. असे शाळेंचे तास वाढवण्यामागचे कारण अनेक वेळा सांगतात ते योग्यच आहे, पण हे सर्व एकाच वर्षात लगेच न करता साधारण 4थी पर्यंत दरवर्षी टप्प्याटप्प्याने 1 ते 1.5 तास शाळेची वेळ वाढवणे करता येऊ शकते. पण शाळांना फक्त मुलांचा विचार करून चालत नाही. त्यांना शिक्षकांचा, स्कूल बसवाल्यांचा आणि इतरही अनेक गोष्टींचा विचार करावा लागत असे. धावपळ आणि स्पर्धेच्या युगात तरुण वयातच तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. याबद्दल सातत्याने चर्चा होत असतात, पण याचा पाया बालपणातच घातला जातोय असं नाही का वाटत? भावी पिढी बौद्धिकदृष्ट्या खूपच प्रगत आहे. त्यांच्या बुद्धीला पैलू पाडावे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी सर्व शाळा आपापल्या परीने प्रयत्न करीत असतील. पण हे सर्व करताना मुलांच्या आरोग्याचा दूरगामी विचार फारसा होताना दिसत नाही. सध्याची तरुण पिढी पैशाने तर समृद्ध दिसते, पण शारीरिक व्याधींनी मात्र त्रस्त आहे. त्यामुळे याचा शाळांनी आणि पालकांनीही बारकाईने विचार करायला हवा. पण मुलांचे पालक जर दिवसभर घराबाहेर राहत असतील आणि घरी सांभाळण्यासाठी कोणीच नसेल, तर त्यांचाही नाईलाज असतो. मग मुलांच्या बौद्धिक आणि स्पर्धात्मक प्रगतीच्या नादात आपण त्यांचे आरोग्य आणि बालपण हिरावून घेतोय हे कळतच असलं तरीही त्यात योग्य ते बदल कसा होणार? अशा या दुष्ट चक्रात अडकल्यामुळे बालदिनाच्या दिवशी आमचं बालपण किती रम्य आणि आत्ताच्या मुलांचं बालपण कसं हरवल्या जातंय यावर गणवेश घालून स्कूल बॅग घेऊन शाळेत जाणारी मुलं कितीही गोजीरवाणी दिसली तरी नुसतं भाष्य करण्यात काहीच अर्थ नाही. प्रवाह पतितासारखाच त्यात वाहत जाऊन आपणही त्याचं बालपण हरवण्यासाठी कारणीभूत व्हायचंय
का हे आपणच ठरवायला हवं. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.